कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष सचिन चाळके यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे तालुका अध्यक्ष किशोर आमरे यांच्याकडे सादर केले आहेत। यामध्ये भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संकेत बाळकृष्ण हुमणे, तालुका चिटणीस मंगेश भागोजी शिंदे, ओबीसी मोर्चा उपजिल्हाधिकारी महेंद्र शंकर खेराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे तालुका अध्यक्ष यांच्याकडे दिले आहेत। या राजीनाम्यानंतर विधानसभा निवडणुकीत नेमकी कोणाला साथ देणार याकडे मात्र साऱ्यांचे लक्ष लागले आहे। खेड तालुक्यात काम करत असताना आम्ही पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, पक्ष वाढवला, परंतु अंतर्गत काही गोष्टी ज्या आम्हाला पटल्या नाहीत, त्यामुळे आम्ही किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही हा निर्णय घेतला राजीनामा द्यायचा। राजीनामे देताना मी माझे कार्यकर्ते सर्व एकत्र बसलो होतो। आता परत पुढचा विचार करताना मी माझे कार्यकर्ते, माझी मित्रमंडळी, तालुक्यात असणारा मला मानणारा वर्ग सर्व एकत्र बसू आणि पुढचा निर्णय आम्ही काय तो ठरवू। म्हणजे आले फोन पण मी अटेंड नाही केले ते फोन, कारण सध्या ती वेळ नाही फोन उचलायची माझी। 100% नाही मिळत, कारण आपण ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे जे काय माझी काम करण्याची पद्धती सर्वांना माहीत आहे, त्यामुळे नक्की विश्वास घेऊन सर्वांना आम्ही पुढची वाटचाल करू।